नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत, आंदोलन करणार आहेत आणि त्यासाठी 27 ऑगस्टला ते मुंबईकडे निघतायत. परंतु जरांगे पाटलांच्या सोबत गेल्या वर्षी लाखोंचा मराठा जनसमुदाय त्या ठिकाणी वाशीपर्यंत येऊन पोहोचला होता आणि मुंबईच्या सगळ्या दिशेतनं मराठा समाज मुंबईमध्ये दाखल होत होता. परंतु हा समाज किंवा मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये पोहोचू नयेत यासाठी राज्य सरकारनं त्यावेळेस प्रयत्न केले होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांसोबत आलेल्या लाखो मराठा समाजाच्या आंदोलकांना वाशी या ठिकाणी थांबवलं होतं, थोपवलं होतं आणि त्याच ठिकाणी सगळे सोयरीची अधिसूचना त्यांच्या हातामध्ये देऊन गुलाल उधळत त्यांना त्या ठिकाणाहून परत पाठवलं होतं आणि त्यांच्या काही मागण्या सुद्धा त्या ठिकाणी मान्य केल्या होत्या. परंतु ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या पूर्ण होताना दिसत आहेत, परंतु आणखी काही मागण्या त्याच्यामध्ये उर्वरित आहेत. त्याच्यावरती मात्र राज्य सरकारनं अद्यापही निर्णय घेतलेला नाहीये. जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत की सगळे सोयरीचा हा अध्यादेश लागू करावा, मराठा समाजासाठी ओबीसीचं आरक्षण मिळावं, यासाठी हैदराबाद गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, हे तात्काळ लागू करावं ही मागणी होती. परंतु सत्तांतर झालं. एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस हे आता राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री होत असताना आम्हाला काही कालावधी द्यावा, काही वेळ आम्हाला मिळावा, या पद्धतीची राज्य सरकारच्या प्रतिनिधींची जरांगे पाटलांकडे मागणी होती की यावरती आम्ही निर्णय घेतोय, सकारात्मक सरकार आहे, परंतु थोडा वेळ द्यावा. हा वेळ द्यावा म्हणत म्हणत आज जरांगे पाटलांनी खूप मोठा वेळ दिलेला आहे आणि आता जरांगे पाटील हे संतप्त झालेले आहेत की ज्या मागण्या आम्ही लावून धरतोय त्या तुम्ही का पूर्ण करत नाही. आता मात्र आम्ही मुंबईमध्ये येणार, आंदोलन करणार आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेऊनच जाणार. जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर त्या ठिकाणी मी माझा जीव गेला तरी बेहतर, पण मागे हटणार नाही. इतक्या ठाम भूमिकेतनं मनोज जरांगे पाटील कोट्यवधी मराठा समाजाच्या सोबत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. आता मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येऊ नयेत किंवा कोट्यवधी मराठा समाज मुंबईमध्ये दाखल होऊ नये, कारण गणेश उत्सव आहे आणि या पिरियडमध्ये गर्दी जास्त होईल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मोठ्या पद्धतीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत. राज्य सरकारमध्ये बैठकावर बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या ठिकाणी एक महत्वपूर्ण बैठक घेतलेली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि यांच्यासोबत काही मराठा नेते सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आपल्याला मिळते. या ठिकाणी रात्री झालेल्या या 1.5 तासाच्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा या संदर्भात सुद्धा चर्चा घडलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काय करता येईल त्यावरही चर्चा झालेली आहे आणि जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला जी आश्वासनं राज्य सरकारच्या वतीनं दिल्या गेलेली आहेत त्यापैकी किती मंजूर करता येतील किंवा किती पूर्ण करता येतील याविषयी सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. दुसरा भाग असा आहे की एकनाथराव शिंदे यांनी जी आश्वासनं दिली होती त्यावेळेस सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सत्तेत होते आणि त्यामुळे ते स्वतः आता मुख्यमंत्री असल्यानंतर आता त्यांना टाळता येणं शक्य नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती की मराठा समाजाचं आरक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीत प्रश्न आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागू शकतो, याला केंद्राकडे बोट दाखवण्याची गरज नाहीये असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता मात्र मुख्यमंत्री आहेत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जर राज्य सरकार सोडू शकत असेल तर मग ती जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे आणि त्यामुळं बैठकावर बैठका होत आहेत, हालचाली वाढलेल्या आहेत आणि नुकतीच मंत्रिमंडळाची उपसमिती जी की मराठा आरक्षणाच्या संदर्भात, मग ते शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, या संबंधात संलग्न जे जे काही विषय असतील त्यावरती तोडगा काढण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे. म्हणजे यापूर्वी या समितीवर भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत दादा पाटील हे अध्यक्ष होते, परंतु आता त्यांचं अध्यक्षपद बदललेलं आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना या समितीचं अध्यक्ष केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 12 जणांची टीम ही आता पुनर्गठित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील, सरदेसाई असतील, या पद्धतीचे अनेक नेते आहेत की यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता निर्णय घ्यायचा आहे. वास्तविक पाहता ही समिती पुनर्गठित करण्यासाठी राज्य सरकारला खूप उशीर झालाय, कारण जवळजवळ 7-8 महिन्यापासून जरांगे पाटील आंदोलन करण्याची भूमिका घेत आहेत, मुंबईला येण्याची भूमिका घेत आहेत. या बैठका, हा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारनं घेणं गरजेचं होतं. आता 27 तारखेला जरांगे पाटील निघतायत आणि 5-6 दिवस शिल्लक राहिले असताना सरकार आता हालचाली करतंय. दुसरा भाग असा आहे, मुंबईमध्ये जरांगे पाटील आणि मराठा समाज येणार म्हटल्यानंतर मुंबई परिसरातले किंवा मुंबई शहरामधले जे काही मराठा समाजाचे क्रांतिकारी मोर्चेमधले जे सहभागी सदस्य असतील, मराठा बांधव असतील,
हेही त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत. वीरेंद्र पवार हे आणि त्यांच्यासोबत असलेले मराठा क्रांती मोर्चाचे अनेक हजारो पदाधिकारी हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. त्यांनी आझाद मैदान ज्या ठिकाणी आंदोलन होणार आहे त्याची पाहणी केलेली आहे. म्युन्सिपल कॉर्पोरेशनला म्हणजे मुंबई महानगरपालिकेला पत्र देऊन आंदोलनकर्त्यांची पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली आहे. दुसरा भाग की गेल्या वेळेस ज्यावेळेस मराठा मोर्चासाठी आंदोलन होत होती, मोठमोठे मोर्चे निघत होते, त्यासाठी जे ठिकाणं त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आले होते किंवा घेतले होते त्या सगळ्या ठिकाणावरती पार्किंगची व्यवस्था कुठं होते, जेवणाची कुठं होते याची सुद्धा तजवीज मुंबई शहरातील मराठा बांधव त्या ठिकाणी करतायत. वीरेंद्र पवार यांनी बोलताना सांगितलं की राज्य सरकारला जरांगे पाटलांनी खूप वेळ दिलेला आहे आणि आता जर सरकार हालचाल करत असेल तर हे उशिरा सुटलेलं शहाणपण आहे. कारण आता काही जरी झालं तरी मनोज जरांगे पाटील हे कोट्यवधी मराठा समाज बांधवांसोबत मुंबईमध्ये दाखल होणारच आहे. जरी गणेश उत्सव असला तरी सुद्धा मराठा समाज हा हिंदू आहे आणि गणेश भक्त आहे. त्यामुळे गणेश उत्सवामध्ये तो सहभागी होण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तो मुंबईमध्ये येतोय. त्यामुळे मराठा समाजाची मुंबईमध्ये अडचण होणार नाही. कारण देश विदेशातले वेगवेगळ्या राज्यातले भाविक हे मुंबईमध्ये येतात, मुंबईकर त्यांचं स्वागत करतात. गणेश मंडळ जे आहे ते सुद्धा स्वागत करतात. यावेळेस तर राज्यातला मराठा बांधव तोही गणेश भक्त आणि हिंदू आहे, तो मुंबईमध्ये गणेश बाप्पाचं दर्शन घ्यायला येत असेल तर गणेश मंडळानं सुद्धा या मराठा समाज बांधवांची त्या ठिकाणी सोय करण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याच्यानं काही सोय होते का याचे सुद्धा प्रयत्न करावेत असं सुद्धा वीरेंद्र पवार यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. जर जरांगे पाटलांना मुंबईपर्यंत येण्यापासून जर सरकारनं रोखलं तरी सुद्धा आंदोलनकर्ते हे मुंबईमध्ये दाखल होणारच आहेत, ह्याच्यावरती त्यांनी ठाम भूमिका दिलेली आहे. दुसरा भाग असा आहे की मुंबईमध्ये आम्ही जे राहतो इथं सुद्धा लाखो मराठा समाज बांधव आहेत. जरी जरांगे पाटलांना रोखण्याचा सरकारनं प्रयत्न केला तरी मुंबई परिसर आणि मुंबईच्या बाजूचे जे कोणी मराठा बांधव आहेत ते मुंबईमध्ये पोहोचणार आहेत. ते जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलन करतायत त्याच ठिकाणी बसून आपलं उपोषण सुरू करतील, आंदोलन सुरू करतील असं सांगून वीरेंद्र पवार यांनी सांगितलं की जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये येण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही आणि तसा प्रयत्न कोणी करूही नये. कारण गेल्या वेळेस तुम्ही वाशीपर्यंत त्यांना थोपवलं पण आश्वासन देऊन वापस पाठवलं. आता मात्र जरांगे पाटील हे थोपणार नाहीत, येणार तर घेऊन जाणार हे आमचं ठरलेलं आहे. म्हणजे जरांगे पाटील मुंबईमध्ये जर आले तर आरक्षणच घेऊन परत जाणार, नसता वापस जाणार नाही. ही ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी मुंबईच्या बैठकीमध्ये माध्यमांशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, याही पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक जे महाराष्ट्रामधले आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळे शिष्टमंडळ तयार केलेले आहेत. ते सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेत. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की 29 ऑगस्टच्या अगोदरच मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झालेत आणि आता शिष्टमंडळ दाखल झालेत. प्रत्येक मैदानाची ते पाहणी करतायत, नियोजनाची पाहणी करतायत. मराठा बांधव कोणत्या बाजूने येतील, त्यांची काही अडीअडचण येऊ नये यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रयत्न करतायत. म्हणजेच एकंदरीत काय की 27 ऑगस्टला जरांगे पाटील अंतरवली सराटीतून निघणार आहेत. परंतु त्याही पूर्वी राज्य सरकार आता विचलित झालेलं दिसतंय. कारण जरांगे पाटलांचं आंदोलन इतक्या मोठ्या स्वरूपात पुन्हा तग धरेल, पुन्हा उभा राहील असं कदाचित राज्य सरकारच्या अनेक पदाधिकाऱ्यांना वाटलं नसावं. परंतु आता ते जे पाहतायत की जरांगे पाटील राज्यभर फिरतायत, जिल्ह्याभर बैठका घेत आहेत, मोठमोठ्या सभा त्या ठिकाणी होत आहेत आणि हे जर परिस्थिती पाहिली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जरी टीव्ही चॅनल किंवा गोदी मीडिया याच्यावरती काही सत्ताधाऱ्यांनी पाबंद आणलेला आहे, त्यांना जरांगे पाटलांच्या बातम्या दाखवू नये यासाठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. परंतु डीएस न्यूज सारखे जे चॅनल असतील किंवा सोशल मीडियावरचे जे माध्यम असतील हे मात्र सत्य माहिती, जरांगे पाटलांच्या बैठका, सभा हे थेट चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहेत. त्यामुळे जनतेपर्यंत ते पोहोचतंय, राज्य सरकारपर्यंत सुद्धा पोहोचतंय आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या सभेला किती विराट गर्दी होते, समाज कशा पद्धतीनं तयारी करतोय, कसं नियोजन करतोय हे सातत्यानं सरकारच्या आता लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं गेल्या वर्षी जितका मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईकडे आगेकूच करून निघाला होता त्यापेक्षा कित्येक पटीनं या वर्षी मराठा बांधव हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि आता ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे सरकारला आता निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या हालचाली वाढलेल्या आहेत. जर जरांगे पाटील मुंबईकडे येणारच असतील आणि आंदोलनकर्तेही येणार असतील तर यांना टोल सुद्धा माफ करावा लागेल. ही भूमिका सरकारच्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी विचाराधीन आहे. तशाही पद्धतीचा विचार या ठिकाणी होताना दिसतोय. मित्रांनो, जरांगे पाटील यांच्याशी जेव्हा आपण चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यावेळेस काहीही हो, मुंबईमध्ये आम्ही जाणार म्हणजे जाणार. जर सरकारनं आम्ही मुंबईला निघण्यापूर्वी जरी निर्णय घेतला तर आम्ही गुलालाचे पोते घेऊन जाऊ, गुलालाच्या ट्रक भरून घेऊन जाऊ आणि मुंबईमध्ये त्या ठिकाणी गुलाल उधळून आमचा जल्लोष साजरा करू, गणेश उत्सव साजरा करू. पण जर सरकारनं आम्हाला घोषणा आरक्षणाची केली नाही
किंवा आमचे निर्णय जर योग्य पद्धतीने घेतले नाही तर मात्र आम्ही मुंबईमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी आंदोलन करणार. जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. एकंदरीत जरांगे पाटील हे मुंबईमध्ये जाण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये सरकारच्या असतील, मराठा आंदोलकांच्या असतील किंवा त्या ठिकाणी मुंबईकरांच्या असतील, गणेश भक्तांच्या असतील, सगळ्याच्या सगळ्या हालचाली त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. नुकतंच प्रताप सरनाईक जे की राज्य सरकारचे मंत्री आहेत, त्यांनी लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत त्या ठिकाणी चर्चा घेतली. चर्चा करून त्यांचे जे काही मागण्या असतील, जे काही मुद्दे असतील ते त्यांनी ऐकून घेतलेले आहेत आणि ते मुद्दे घेऊन मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालेल, त्यांच्याशी चर्चा करेल असं त्यांनी सांगितलं होतं. कदाचित ती सुद्धा माहिती राज्य सरकारपर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकावर बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. राज्य सरकार हे आता हालचालीमध्ये आलेले आहे. जरांगे पाटलांना मुंबईमध्ये आंदोलनासाठी येऊ द्यायचं की जल्लोष करण्यासाठी येऊ द्यायचं हे पूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे, राज्य सरकारच्या हातात आहे. ते काय निर्णय घेतात हे अवघ्या काही 1-2 दिवसामध्ये आपल्याला समजेल. जर त्यांनी चांगला निर्णय घेतला तर राज्यामध्ये चांगली बातमी मिळेल, पण जर त्यांनी दुर्दैवानं निर्णय घ्यायला आणखी विलंब केला तर मग मात्र कोट्यवधी मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि तो मुंबईच्या दिशेने आगेकूच करून त्या ठिकाणी आंदोलन करण्यावर तो ठाम आहे. ही सुद्धा परिस्थिती राज्य सरकारला आणि राज्यातल्या जनतेला, मुंबईकरांना त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल, सहन करावे लागेल आणि आंदोलनकर्त्यांना सुद्धा सहकार्याच्या भूमिकेनं, संयमानं पालकत्व स्वीकारून राज्य सरकारला सकारात्मक पाऊल उचलावं लागेल असं माझं या ठिकाणी मत आहे. मित्रांनो, मला जी माहिती मिळाली, जी योग्य वाटली, मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केली आहे, तुम्हाला दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया तात्काळ द्या. राज्य सरकार जरांगे पाटलांच्या आंदोलन सुरू होण्यापूर्वी काही निर्णय घेईल का? सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडेल का? तुम्हाला काय वाटतंय? आणि जर नाही मांडली तर जरांगे पाटील आणि मराठा समाज मुंबईमध्ये किती दिवस आंदोलन करू शकेल? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल की अनेक बातमीचे चॅनल जे असतील ते आपल्या बातम्या योग्य पद्धतीनं समाजाच्या दाखवत नाहीत, त्यांच्यावरती काही दबाव आहे. परंतु DS न्यूज सारखं चॅनल समाज माध्यमांना प्रबोधन करण्याच्या संदर्भात सत्य माहिती रोखठोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. हे व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा, सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, एवढी विनंती करेन. आणि पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.